आणि आता पाहूयात विधानसभेचे वारी। अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे निरीक्षक आणि नेत्यांनी मतदारसंघाचा अहवाल सादर केलाय। 225 विधानसभा मतदारसंघाचा अहवाल राज ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात आलाय। अहवाल आणि निवडून येण्याची क्षमता पाहून राज ठाकरेंकडून उमेदवारी देण्यात येणार आहे। काँग्रेसकडील भोर विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाकडून दावा करण्यात आलाय। चला लढूया परिवर्तनासाठी असं म्हणत भोर, वेल्हा, मुळशीमध्ये मोर्चे बांधणी करण्यात आली। भोर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। संग्राम थोपटे सलग 3 वेळा भोरमधून आमदार आहेत। ही जागा आपली हक्काची आहे, आपण त्या ठिकाणी निवडून येणार आहे। ही जागा आपल्याला मिळावी म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक मातोश्रीवर जाऊन आलो, शिवसेना भवनला जाऊन आलोय। आमच्या वेळोवेळी मीटिंग झालेल्या आहेत। अहमदनगरमधून अजितदादा गटाकडून संग्राम जगतापांचं नाव फायनल झाल्याची माहिती आहे। स्थानिक भाजपनं मात्र अहमदनगर शहर मतदारसंघातून स्वबळाचा नारा दिलाय। मात्र महायुतीचा जो निर्णय होईल तो अंतिम असेल असं संग्राम जगतापांनी म्हटलंय। लोकांकडून मागणी होत असताना याच्यामध्ये खरं तर त्यांचाही दावा आहे, अनेक बैठका त्यांच्या स्तरावर देखील होत आहेत, पण निश्चित रूपानं जी काही महायुतीची भूमिका असेल तीच आमची भूमिका असणार आहे।